नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे, ज्यांना की बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावी वेंगुर्ले येथे त्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. यांच्या 22 वर्षाच्या पत्रकारितेतील कारकिर्दीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला असून आपण प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे सरांकडून जाणून घेऊया. मी गेल्या 22 वर्षापासून पत्रकार म्हणून काम करतो, परंतु माझी पत्रकारिता ही सामाजिक जाणीवेची असते आणि त्या सामाजिक जाणीवेच्या पत्रकारितेमुळे समाजातले वेगवेगळे प्रश्न मला मांडता आले आणि समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्न मांडल्यामुळे मला सर्वसामान्य लोकांना न्याय देता आला. पत्रकार म्हटले की समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज बदललेला आहे, तो वेगळा आहे. पत्रकार म्हटल्यानंतर त्याची व्याख्या संदर्भ सगळे बदललेले आहे. ती सामाजिक जाणीवेतून सुद्धा पत्रकारिता करता येते आणि त्याची सुद्धा राज्य पातळीवर दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येते, हे मला पहिल्यांदा अनुभव आलं. आणि आज ज्या आद्य दर्पणकार यांच्या नावानं मराठी वृत्तसृष्टीची पत्रकारिताचा जन्म झाला, त्यांच्याच नावानं, त्यांच्याच जन्मगावी, त्यांच्याच जयंतीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात माझ्यासारख्या विदर्भातल्या सामाजिक पत्रकार करणाऱ्याला हा पुरस्कार दिला. मला खूपच या बाबीचा आनंद वाटतो की सामाजिक पत्रकारितेला कुठेतरी न्याय मिळतो. सर, या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? या पुरस्काराचं स्वरूप नगदी मानधन आहे, स्मृतिचिन्ह आहे, सन्मानपत्र आहे आणि हा पुरस्कार सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होतो. आपल्याला सांगताना मला आनंद वाटतो की हा पुरस्कार महाराष्ट्रातल्या 3 पत्रकारांना मिळाला. एक मराठवाड्यातले संपादक आहेत, एक पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि विदर्भामधला मी एक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा पत्रकार पुरस्कार सोहळा एखाद्या भल्या मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येतो. ढोल, ताशा, बँड, बाजा, रॅली आणि विशेष म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावी या पुरस्काराचं वितरण होतं. त्यामुळं याला फार मोठं एक महत्व या पुरस्काराला मिळालेलं आहे. आणि माझ्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला पत्रकार म्हणून मी कधीही कुठे मिरवलं. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतो, प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे हे महाराष्ट्राला परिचित आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी प्राध्यापक डॉक्टर रविचंद्र हडसनकर यांच्या जीवन कार्यावरती पीएचडी केलेली आहे. आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे प्राध्यापक हडसनकर हे पीएचडी झालेले नाही आहेत, पण त्यांच्या साहित्यावर प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे यांनी पीएचडी केलेली आहे. आणि अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला हे खरोखरच फार मोठी गोष्ट आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राध्यापक रविचंद्र हडसनकर, प्राध्यापक प्रख्यात साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम आणि प्राचार्य नागनाथ पाटील यांच्या सहवासात मी आलो. आणि सहवासात आल्यामुळं मला सर्वसामान्य माणसातलं माणूस पण मला शोधता आलं, मला माझ्या साहित्यातून त्याला मांडता आलं, मला लिहिता आलं. आणि या सगळ्या साहित्यिक दृष्टिकोनाचा माझ्यावर प्रभाव होऊन मला माझी पत्रकारिता ही सामाजिक दृष्ट्या तिला मांडता आलं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, साहित्य आणि पत्रकारिता याची सांगड कशी घालतात तुम्ही? समाजामध्ये जे आहे तोच पत्रकार आपल्या बातमीमधून मांडत असतो आणि साहित्यामध्ये सुद्धा तेच असते. साहित्याचं स्वरूप हे व्यापक आणि मोठं असते, पण पत्रकारितेचं स्वरूप हे मोजक्या शब्दामध्ये, मोजक्या आशयामध्ये, मोजक्या बातमीच्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांचा माध्यम
पत्रकारितेच्या माध्यमातून जगासमोर तो मांडतो. म्हणून पत्रकारिता आणि साहित्य याचा असा दुहेरी जोड लावू शकतो. आणि त्यामुळे मला समाजातलं टिपता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मी सामाजिक पत्रकारिता करत असल्यामुळे मला एक त्याचा लाभ झाला की कुठल्याही कार्यालय असो, कुठलीही संस्था असो, पोलीस स्टेशन असो, तिथं या सामाजिक पत्रकारितेमुळे माझे काम होऊ लागले आणि सर्वसामान्य माणसाला मी तिथं न्याय देऊ लागलो. आणि हे करत असताना या उमरखेड परिसरामधले सोशल वर्क करणारे माझ्यासोबत अनेक पत्रकार आहेत की ते सामाजिक दृष्ट्या कामं करतात. त्याच्यामुळे याही गोष्टीचा इफेक्ट माझ्यावर पडला आणि मी हे काम करू लागलो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी काय काम केलं. पैनगंगा अभयारण्याच्या पैनगंगा नदीच्या काठावर वाढीव नदीचा काठ वाढत गेला आणि ती जमीन अडगळीत पडली. खरूस गाव आहे, अडगळीत पडली. त्या जमिनीकडे कोणीही पाहत नव्हतं. काटे फुटे झाडं झुडपं त्याच्यावर. पण तत्कालीन ज्यावेळेस तहसीलदार जाधव साहेब होते आणि आमचे सन्मित्र पत्रकार तथा सोशल वर्कर दत्तराव काळे, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हे जे जमीन आहे या जमिनीवर भूमिहीन जे दलित लोक आहेत या दलित लोकांना ही जमीन मिळवून आपल्याला द्यायची. त्यांना त्याच्यावर मध्यंतरी सकाळ समूहाच्या माध्यमातून आपण ऊसतोड कामगारांचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता. बिलकुल सकाळच्या माध्यमातून आमचं सदरच होतं की ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्या कुटुंबाची स्टोरी सकाळमधून पब्लिश करायची आणि त्या स्टोरीचा परिणाम असा झाला की त्या परिवाराला शासनाकडून मदत मिळाली. शासन त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. म्हणजे पत्रकारिता हे समाजसेवेचं कंकर म्हणून तुम्ही हातात घेतलं तर अनेक प्रश्न तुम्हाला सोडता येतो. तुम्हाला मध्यंतरी सांगलं की आज 25 कुटुंब मागासवर्गीय समाजाचे 25 कुटुंब 40 एकर जमीन आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे. 14 वर्ष झालेली आहे. आणि ज्या जमिनीमध्ये काटेकुटे होते, गावकऱ्यांनी मदत केली नाही त्यांना, या सगळ्या भूमिहीन दलित शेतकऱ्यांनी पिकासीनं खदून ती जमीन बनवली, निर्माण केली. आज 14 वर्षापासून 2-2 एकर जमीन त्यांच्याकडे एवढी सुपीक आहे की गुन्ह्या गोविंदाने खातात. हे सगळं श्रेय पत्रकारितेच्या माध्यमातून जपलेले जे सामाजिक आमचे नाते होते अधिकाऱ्यांचे त्या माध्यमातून झालेले आहे. म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्हाला समाज सेवा करता येते. मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार समितीने प्राध्यापक डॉक्टर अनिल काळवंडे सरांची ही मुलाखत ऐकल्यानंतर असं लक्षात येते की बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार समितीने अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड केलेली आहे. अभिनंदन सर तुमचं. धन्यवाद. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा पुरस्कार मिळाला मी स्वतःला धन्य समजतो आणि आयोजन समितीला मी धन्यवाद देतो की त्यांनी नजरेमधून कुठून मला हेरलं आणि माझ्या आजपर्यंतच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला त्यांनी गौरवाची माझ्या पाठीवर छाप ठेवली. निश्चितच आयोजन समितीचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. मित्रांनो, हे होते प्राध्यापक डॉक्टर अनिल काळवंडे सर.